मी स्वागत करतो। या ठिकाणी आज आपल्या सर्वांना परिचित असलेले महाराष्ट्राचे ओबीसीचं नेतृत्व माजी आमदार माननीय प्रकाश अण्णा शेंडगे या ठिकाणी आज आपल्या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। ते या ठिकाणी संबोधित करणार आहेत। त्याचबरोबर ओबीसीचे नेते आदरणीय प्राध्यापक टी.पी. मुंडे सर परळी हे या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी ते पण या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बहुजन चळवळीतले नेते आदरणीय प्राध्यापक लक्ष्मण गायकवाड सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। ते या ठिकाणी या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत। सगळ्या आयोजकांमध्ये डॉक्टर बी चव्हाण असतील, महेंद्र देमगुंडे असतील, सर्वजण उपस्थित आहेत। या ठिकाणी आपण सर्वांनी या सकारात्मक दृष्टीने आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आले त्याबद्दल मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मी आदरणीय शेंडगे अण्णा साहेबांना विनंती करतो की या पत्रकार परिषदेत त्यांनी सुरुवात करावी। त्यांना लिंक टाकायचं ऑफिसला बोला या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे तो ओबीसी आणि मराठा हा संघर्ष जो आहे तो आपल्याला उभा राहिलेला पाहायला मिळत आहे। त्याचं मुख्य कारण असं की मराठा आरक्षण जे आहे त्या मराठा आरक्षणाने अचानकपणे आम्हाला कुणबी समाजाचे दाखले देऊन, सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी समाजामध्ये ओबीसीचं आरक्षण जे आहे ते आम्हाला दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची मागणी जी आहे ती मागणी लावून धरल्यामुळं हा दोन समाजामध्ये हा वाद निर्माण झालेला आहे। वास्तविक मराठा समाजाची मूळ मागणी जी आहे ती मूळ मागणी की कुठल्याही सकल मराठा समाजाने 58 मोर्चे काढले। या मोर्चाची मूळ मागणी होती की आम्हाला कुठल्याही समाजाचं आरक्षण आम्हाला हिसकावून घ्यायचं नाही, आम्हाला 50% वरती वेगळा प्रवर्ग करून आम्हाला आरक्षण हवं आहे। अशा प्रकारची मागणी या महाराष्ट्रातील तमाम सकल मराठा समाजाच्या मोर्चाने केली आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी असतील, धनगर समाज असेल, भटकेमुक्त असतील, बाराबंदर असतील, या सगळ्यांनी पाठिंबा दिला। मी सुद्धा त्यांच्या बाजूने भाषणे केली। परंतु त्यानंतर राणे समिती ज्यावेळी झाली त्याला 16% आरक्षण दिलं, ते हायकोर्टमध्ये टिकलं नाही। त्यानंतर त्यांनी गायकवाड कमिशन नेमलं आणि मागणी नसताना सुद्धा संबंध महाराष्ट्रातील मराठा समाजाला मागासवर्ग डिक्लेअर केलं आणि तशा प्रकारचा कायदा पारित केला आणि तो कायदा पारित करून SC-BCचं आरक्षण जे आहे वेगळा प्रवर्ग केला आणि 50% वरचं आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस सरकारने दिलं। तोही वाद हायकोर्टात गेला, हायकोर्टात ते आरक्षण टिकलं। पण त्यानंतर हे सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाल्यानंतर त्या ठिकाणी ते आरक्षण जे आहे ते महाराष्ट्र सरकार टिकवू शकलं नाही। महाराष्ट्र सरकारला अपयश आलं आणि त्यानंतर मराठा समाजाची ही मागणी जी आहे ती मागणीत बदल झाला आणि जरांगे पाटील नावाचं नेतृत्व जो आंतरवाली सराटे या ठिकाणी जो लाठीचार्ज झाला, त्या लाठीचार्ज झाल्यानंतर जरांगे पाटीलच्या निमित्ताने एक नेतृत्व समोर आलं आणि त्यांनी मागणी जी आहे त्याची सुरुवातीची मागणी अशी होती की आम्ही निजामकालीन आम्ही मराठा होतो आणि निजाम काळामध्ये आमच्या नोंदी कुणबी आहेत आणि त्या नोंदी तपासाव्यात आणि ज्यांची नोंद कुणबी असेल त्यांना आम्हाला ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण द्यावं अशी प्रकारची मागणी केली। त्याला महाराष्ट्र सगळ्या ओबीसीने त्याला मान्यता दिली की जर एखादा मराठा बांधव असेल तो मूळचा कुणबी असेल आणि तशा नोंदी जर मिळत असेल त्यामध्ये 2.25 कोटी नोंदी तपासल्यानंतर 11,000 फक्त मराठा त्या ठिकाणी सापडले आणि त्या 11,000 नोंदी सापडल्यानंतर त्यांनी अचानकपणे त्यांनी मागणी बदलली की आता म्हणे आम्हाला सरसकट संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला हे आरक्षण दिले गेलं पाहिजे अशा प्रकारची मागणी समोर आली। त्यानंतर आणखी मागणी बदलली की 50%च्या आतमध्ये आम्हाला वेगळं प्रवर्ग करून द्यावा। म्हणजे ह्या मागण्या ज्या आहेत त्या सतत बदलत राहिल्या आणि त्यातून नवीन वाद समोर या ठिकाणी यायला लागले। आम्ही त्याला सांगितलं, आम्ही सरकारला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत ही मागणी जी आहे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये घालायला महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीचा विरोध आहे।
कारण 450 जमाती त्या ठिकाणी. त्या गावगाड्यातला गरीब तेली साळी माळी गोष्टी कुबा धनगर वडार भटके उमुक्त 12 बडुदार आडुदार यांचं आरक्षण आहे ते. आणि त्याच्यावरती आपण हल्लाबोल करायचा. मराठा समाज हा प्रस्थापित समाज आहे, सरकार त्यांचं आहे, आमदार त्यांचे आहेत, खासदार त्यांचे आहेत. पण त्याला आरक्षण जर पाहिजे असेल तर त्यांनी त्यांची लढाई करावी ना स्वतंत्र. आता जो लढा उभा राहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये तो ओबीसीचं आरक्षण जे आहे, ओबीसीतलं आरक्षण हिसकावून घेण्याचा हा लढा उभा आहे. आणि त्यालाच ह्या महाराष्ट्रातला ओबीसी समाजाचा विरोध आहे. हा जो प्रस्थापित समाज आहे, आता मध्यंतरी तो इतकं उग्र स्वरूप धारण केलं की या आंदोलनातून अनेक आमदारांची घरे पेटवली गेली, त्यांचे बंगले पेटवले गेले, ओबीसी नेत्यांची घरे पेटवली गेली, त्यांचे उद्योगधंदे तोडले गेले, काही जणांचे हॉटेल जाळण्यात आले. म्हणजे इतका रोष जो आहे, इतका रोष ओबीसीसाठी कशासाठी? कारण आम्हाला मान्य आहे की या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज गरीब आहे आणि गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भावना आहे. आणि पण गरीब मराठ्यांसाठी ईडब्ल्यूचं आरक्षण 3 दिवसात घटनादुरुस्ती करून दिलेलं आहे ना. त्याचं 10% 8.5% आरक्षण ऑलरेडी मराठा समाजाला मिळालेलं आहे. पण गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, बरोबर आहे. पण तुम्हाला गरिबी आणली कुणी? ही मराठा समाजाला गरिबी आणायला ओबीसी जबाबदार नाही. कारण गेल्या 70 वर्षामध्ये सत्ताधीश आहे या महाराष्ट्रामधला, संपूर्ण सत्तेच्या चाव्या ज्या आहेत, या ठिकाणी खजाना जो आहे, या सकाळी ज्या योजना करण्याचा त्याचा अधिकार जो आहे, त्या सगळे जे आहेत, सगळ्या चाव्या ज्या आहेत त्या मराठा समाज हातात होते. त्यांचे मंत्री होते, मुख्यमंत्री त्यांचे, पण त्यांना कुणी अडवलं होतं? आता त्यांचे मराठा समाजाचे नेते फेल झाले की त्यांची गरिबी दूर करण्यासाठी किंवा शेतीच्या योजना करण्यासाठी किंवा नोकऱ्या निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये त्यांचे नेते फेल झाले. आणि आता त्याचा दोष जो आहे ते शिक्षा मात्र या गरीब या ओबीसी समाजाला हे देत आहेत. याचाच आम्हाला आक्षेप आहे. तुमची गरिबी हटवण्याची आहे, सामाजिक मागासले, पण हे गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही. गरिबी हटवण्यासाठी सरकारनं वेगळ्या योजना कराव्या लागतात. सामाजिक मागासले पण जे आहे, मराठा समाज सामाजिक मागासले पण सिद्ध करत नाही. अशा प्रकारचे अनेक अहवाल जे आहेत या महाराष्ट्रामध्ये आयोगाने दिलेले आहेत. गायकवाड कमिशननं त्यांनी डिक्लेअर केले, त्यांनी सिद्ध केले की मराठा समाज मागासलेला आहे. पण सुप्रीम कोर्ट जे आहे त्यांनी सांगितले की अहवाल चुकीचा आहे. या अहवालामध्ये जे काय आम्हाला मुळीच मान्य नाही, जे काय आकडेवारी दिलेली आहे या अहवालामध्ये ती समाधानकारक आहे. म्हणजे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व जे आहे, राजकारणामध्ये असेल, त्या नोकऱ्यांच्या मध्ये, सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल, हे सगळं त्यांचं प्रतिनिधित्व जे आहे, बँकामध्ये असेल, ते सगळं प्रतिनिधित्व समाधानकारक आहे. 70% कारखाने जे आहेत त्यांचे मालक हे आहेत, सगळ्या शिक्षण संस्थांच्या मालकीचे आहेत, बँका असेल, मार्केट कमिटी असतील, जी काही सत्तेची हे आहेत, सगळे यांच्या ताब्यात आहेत. आणि असं असताना ह्या मराठा समाज जो आहे हा समाज मागासले कसा? हा समाज सुप्रीम कोर्टानं विचार सांगितला आणि मराठा समाज मागासला नाही. त्यामुळे 50% आतली मागणी जी आहे ते जरांगे पाटील करत आहेत. ही सामाजिक न्यायाला धरून नाही, ही घटनेच्या विरोधाची मागणी आहे. आणि म्हणून आता जे आहे, आता हे बॅकडोर एंट्री जे करायचा प्रयत्न सुरू आहे की आम्हाला आता कुणबी दाखले द्या. आमचे पूर्वज कुणबी होते, आमचे पूर्वज शेतकरी करत होते, शेती करत होते, शेती करणारा कुणबी आणि कुणबी तो ओबीसी आणि ओबीसी म्हणून मागासवर्गीय आरक्षण. हा जो हे आहे मागासवर्गीयचे जे भोग असतात ना, ते भोग आजपर्यंत मराठा समाजाने मुळीच भोगलेले नाहीत. जे भोगलेत हे आपल्या तेली माळी क्वेश्चन आहोत. तेल्याचं तोंड बघत नव्हते, दोब्याचं तोंड बघायचं नाही, काय नाभिक समाजाचं तोंड बघायचं नाही, धनगराचं याड 12 वाजेपर्यंत संपायचं नाही. हे सगळं आम्हाला आता पिढ्यानपिढ्या आम्हाला हिणवले गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि हे सामाजिक मागासले पण जे आहे ते न भोगता फक्त सर्टिफिकेट फक्त बदली करून काय हे मागासले पण त्यांना पाहिजे. आणि त्यातून ह्या ओबीसीच्या आरक्षणाला डल्ला मारायचा आहे. त्यामुळं अशा प्रकारे ह्या गरीब समाजाचं आरक्षण जे आहे ते या प्रस्थापित समाजाने हिसकावून घेऊ नये अशी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा आमची मागणी आहे की तुम्हाला आरक्षण घ्यायचं आहे. ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण आहे. तुमची सत्ता इथं आहे, दिल्लीमध्ये आहे, तुम्ही ते वाढवून घ्या. वेगळा वेगळी मागणी, वेगळं आरक्षण घ्या. आमचं काही म्हणणं नाही. आमचं तुम्हाला पाठिंबा राहील. उद्या रस्त्यावरची लढाई लढायची असेल त्या सुद्धा आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे. परंतु तुम्ही ह्या गरीब समाजाच्या आरक्षणाच्या हक्कामध्ये तुम्ही वाटा मागू नये अशी आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, नम्र विनंती आहे. सरकारने आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षण धक्का लावला नाही.
हे सरकार आश्वासित केलेलं आहे. सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांनी ते आश्वासित केलेलं आहे. त्यात अजितदादा असतील, शरद पवार साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, फडणवीस साहेब असतील किंवा आपले उद्धवजी ठाकरे साहेब असतील, यांनी सुद्धा आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण धक्का लावणार नाही. आपण लेखी दिलेलं आहे. पण तरी सुद्धा मराठा समाजाची मागणी जी आहे की नाही आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला नाही दिलं तर आम्ही सुट्टी देणार नाही, आम्ही कसे देत तर आम्ही बघतो, आम्ही असं करू तसं करू, हे जे सगळं सुरू आहे हे महाराष्ट्रामध्ये हे जो सामाजिक सलोखा जो आहे तो बिघडवणारं जे आहे हे सगळं सुरू आहे. हे ताबडतोब थांबलं गेलं पाहिजे. उद्या ओबीसी जो आहे या महाराष्ट्रामध्ये 60% ओबीसी आहे. आज भुजबळांना पाडण्याची भाषा काही मराठा समाज नेते करत आहेत की एकही मराठा भुजबळांना मत देणार नाही आणि मराठा सगळे भुजबळांना पाडणार. हे आपल्या प्रेस माध्यमाच्या माध्यमातून मी या महाराष्ट्र सगळ्या राज्यकर्त्यांना मी इशारा देऊ इच्छितो की जर एक भुजबळ तुम्ही पाडाल तर आम्ही 160 पाडल्याशिवाय राहणार नाही. कारण आता ओबीसीना त्यांच्या हक्काची जाणीव झालेली आहे. आम्ही 60% आहोत महाराष्ट्रामध्ये. मराठा समाज सांगतो आम्ही 32% आहे. पण 32% म्हणजे कोण? 32%मध्ये त्या ठिकाणी कुणबी त्यामध्ये आहेत, त्यामध्ये पाटीदार आहेत, लेवा पाटील आहेत आणि कुणबी मराठा आहेत, मराठा कुणबी आहेत. हे सगळे मिळून 32% आहेत. आणि हे सगळं वजा केले बाकी सगळी मंडळी तर मराठा समाज राहील किती? तो जेमतेम 10 ते 12% शिवाय जास्त राहणार नाहीये. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये 60% ओबीसी आहे. आणि जर हा ओबीसी जर एकत्र झाला महाराष्ट्रामध्ये तर उद्याचं महाराष्ट्राचं तख्त जे आहे ते कुणाच्या हातात द्यायचं ही ओबीसी ठरवणार आहे. आणि आता ओबीसीला ती करण्याची वेळ आलेली आहे. आज आमचे कार्यकर्ते जागे झालेले आहेत. ते म्हणाले की आता नांदेड जिल्हा आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये 80% ओबीसी आहे. जर हा ओबीसी जर एकत्रपणे झाला आणि मतपेटीमध्ये जर एकत्रपणे त्यांनी मतदान केलं तर 80% जे आहे या नांदेडमध्ये सुद्धा हे ओबीसी समाजाचे आमदार निवडून येतील. ओबीसीच खासदार या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाहीये. आणि म्हणून हा जो रणसंग्राम जो आहे हे कृपया आपण अशा प्रकारे जे एक पर्व आपण सुरू करू नका. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये ओबीसी असेल, मराठा असेल, दलित समाज असेल, सगळे समाज गुन्ह्या गोविंदांना नांदत आहेत. आणि असे समाजामध्ये तेढ निर्माण जे आहे ती कृपया कोणी करू नये. या महाराष्ट्र जो आहे हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि सगळ्या 18 पगड जमातींचा महाराष्ट्र आहे, मावळ्यांचा सुद्धा महाराष्ट्र आहे. अहो या ठिकाणी हे स्वराज्य मिळवण्यासाठी जीवा महाले, आपण शिवा काशीद यांचं सुद्धा रक्त सांडलेलं आहे ना, मावळ्यांचं सुद्धा रक्त सांडलेलं आहे. आमचाही अधिकार या मातीमध्ये आहे. आणि म्हणून आमची पोरं उद्ध्वस्त करून तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल तर ते हे मावळे होऊ देणार नाहीत. आणि म्हणून मावळे एकत्र येणार आहेत, मावळे एकत्र आलेले आहेत. उद्याची मावळ्यांची लढाई जी आहे ना ती नवीन लढाई जी आहे आम्ही सगळे मावळे होऊन आम्ही केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. माझी आपल्याबाबत सरकारला इशारा आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत यापूर्वी आपण रात्री GR काढले पण पुन्हा सरसकट हा कुणबी समाजाच्या दाखले देण्याचा सरसकट जर दाखला आपण GR इश्यू केला तर मग मात्र आम्ही कोर्टामध्ये त्याला आव्हान करू. त्याच्यामध्ये आम्ही त्यावेळी कंटेम्प्ट कोर्टची पिटिशन जी आहे ती सुद्धा आम्ही दाखल करू. रस्त्यावर उतरूच आम्ही. परंतु त्या ठिकाणी 24च्या रणसंग्राम आहे या 2024च्या लढाईमध्ये आम्ही सरकारला खाली घेतल्याशिवाय महाराष्ट्रातला ओबीसी स्वस्थ बसणार नाही. या ठिकाणी आमच्या आता हा सगळा ओबीसी जो भयभीत झालेला मराठवाड्यातला किंवा संतप्त आहे या सगळ्या समाजाला त्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी आम्ही सगळे ओबीसी नेते जे आहे या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आम्ही 2 मेळावे घेतलेले आहेत. एक तर उद्याचा अंबरचा मेळावा त्या ठिकाणी आणि 26 नोव्हेंबरचा आमचा हिंगोलीचा मेळावा. या सगळ्या दोन्ही मेळावे जे आहेत या दोन्ही मेळाव्यामध्ये ओबीसी सुद्धा या महाराष्ट्रातला जो आहे या मराठवाड्यातला हा एक होणार आहे. आणि घराला टाळं कुलपण लावून कुटुंब लाखोंच्या संख्येनं हे दोन्ही मेळावे जे आहेत हे दोन्ही मेळावे हे ओबीसी समाज जो आहे तो यशस्वी करणारे ऐतिहासिक मेळावे जे आहेत ते या महाराष्ट्राला पाहायला मिळतील. कारण हे दोन्ही मेळावे जे आहेत महाराष्ट्राला सुद्धा कळेल आणि देशाला सुद्धा कळेल की महाराष्ट्रामध्ये ओबीसीची काय ताकद आहे. आणि म्हणून जो ओबीसी की हित की बात करेगा वही इस राज्य में इसके आगे राज्य करेगा. धन्यवाद. जातनीय जनगणना व्हावी अशी तुमची मागणी आहे का? या मेळाव्याच्या मुख्य मागण्या ज्या आहेत की ओबीसीच्या आरक्षणाला मुळीच धक्का लागता कामा नये ही पहिली मागणी. दुसरी मागणी आमची की जातनिहाय जनगणना या महाराष्ट्रातील आता मराठा समाजाचे काही नेते मंडळी सुद्धा मागणी करत आहेत. ती जातनिहाय जनगणना ताबडतोब केली गेली पाहिजे.
आम्हाला सरकारकडून आश्वासन दिलेलं आहे की बिहारची जात गणनेचे आकडे येऊ द्या, त्यानंतर आपण महाराष्ट्राची पण आपण सुरू करूया. आता बिहारचे आकडे येऊन सुद्धा 2 महिने व्हायला आलेले आहेत. त्या ठिकाणी 63% ओबीसी त्या ठिकाणी झालेले आहेत जनगणनेमध्ये. जर केंद्रानं नाही केली तर महाराष्ट्राने ही जातीनिहाय जनगणना करावी, अशा प्रकारची आमची ही मागणी आहे. त्यानंतर जे काही निधी जो आहे, मराठा समाजाला 5,500 कोटी रुपये निधी दिला महामंडळाला. ओबीसीच्या महामंडळाने एक शदाम पण दिलं नाही आतापर्यंत. 550 कोटी रुपयाचे व्याज पण माफ झालेलं आहे. हॉस्टेलची योजना बाळगलेली आहे. निधी नाही. महामंडळ शेळीमणी महामंडळ धनगरांचं आहे, कुणब्यांचं महामंडळ आहे, 12 बलुदारांचं महामंडळ आम्ही मागणी करतोय, तेही सापड होत नाहीये. त्यामुळं या ओबीसीचं महामंडळ आहे, त्याला सुद्धा निधी नाहीये. त्यामुळे हे सगळे जे ओबीसीचे प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न तसाच लावण्यासाठी उद्याच्या महामेळाव्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या मागण्यांचं जे आहे, सगळे नेते त्या ठिकाणी, छगन भुजबळ साहेब या ठिकाणी मेळाव्यामध्ये येणार आहेत, वडेट्टीवार येणार आहेत, महादेव जानकर आहेत, पंकजा मुंडे आहे, टी.पी. मुंडे साहेब आहेत, या ठिकाणी भटक्या मुक्तांचे नेते आमचे लक्ष्मणराव गायकवाड आहेत, त्या ठिकाणी कुणबी समाजाचे नेते आमचे चंद्रकांत बावकर साहेब आहेत. असे सगळे जे आहेत, केडी माळी साहेब, सगळ्या समाजाचे नेते या मेळाव्यामध्ये या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. आणि ह्या मेळाव्यामध्ये आहे, या मराठवाड्याच्या इतिहासाला किंवा राजकीय इतिहासाला कलाटणी देणारे जे आहेत, हे दोन्ही मेळावे झालेले आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतील. जरांगे पाटलांचा विषय असा आहे, जरांगे पाटील गेल्या 4 महिन्यापासून आंदोलन करतायत. त्याचा एकमेव नेता जरांगे पाटील म्हणून पुढे आहे. तुमच्या ओबीसीचा एक तुम्ही उशिरा म्हणजे हे झाले, तुम्ही जागे झालात ओबीसी समाज. तर हे एकत्र प्रत्येक समाजातला एक नेता जर आणा, त्या नेत्यांची एकमत होईल का पुढे हे आंदोलन चालू करण्यासाठी? हे पण असं आहे की ओबीसी समाज हा मराठा समाज एकसंघ समाज, एक समाज आहे. इथं 450 जमाती आहे आणि ते गावगाड्यामध्ये आहे. या सगळ्यांना संघटित करून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हा सगळा समाज संघटित करणं हे फार कठीण काम आहे. पण त्याला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि त्याचंच प्रदर्शन तुम्हाला कळेल ना, आमची किती आता एकी झालेली आहे हे तुम्हाला ह्या 2 मेळ्यामध्ये निश्चित कळणार आहे. लाखोंच्या जनसंख्या तुम्ही पाहणार ना, आम्ही ज्या लाखोंच्या जनसंख्या एकत्र करू शकतो. आता सर्व ओबीसी जरांगे पाटलाचा बोलू तर धनी कोण? सर्व प्रस्थापित मराठी. आणि जरांगे पाटलाचा बोलवता धनी कोण आहे हे शोधण्याचं काम पत्रकारांचं आहे. आम्हाला त्या भांगडी पाडू नका, आम्हाला माहिती नाही. आर्थिक निकष आरक्षणाबाबत तुमची काय भूमिका राहणार आहे? आर्थिक निकष आरक्षणावर तुमची काय भूमिका राहणार आहे? केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केलेली आहे आणि आर्थिक निकषावरती आता आम्हाला ओबीसीचं आरक्षण जे आहे ते सुद्धा क्रिमिनल, आम्हाला क्रिमिनल जे अट आहे, त्यामुळे आमचे जे गरीब ओबीसी आहेत त्यांनाच फक्त आम्हाला आरक्षण मिळते. आमच्यातले जे श्रीमंत ओबीसी आहेत त्यांना हे आरक्षण नाही आहे. त्यामुळं हे सामाजिक मागासले जरी असलं तरी सुद्धा ते गरिबांनाच आहे. आणि 50%च्या वर ईडब्ल्यूसी आरक्षण जे आहे, जे मराठा समाज आता घेत आहे आरक्षण, ते सुद्धा गरिबांसाठीच आहे. त्यामुळे हे आर्थिक निकषावरचं मागास हे आरक्षण जे आहे ना, जरी सामाजिक मागासलेपण असलं तरी त्याला आर्थिक मागासलेपणाचं निकष त्याला लावलेलीच आहे. त्याला सर तुमच्या स्थानिक कार्यकर्त्यांना धमकी येत आहे, बैठक सुद्धा स्थानिक कार्यकर्त्यांना धमकी येत आहे. हे पहा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सगळ्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना टार्गेट करायचं काम सुरू आहे. भुजबळ साहेबांना सुद्धा टार्गेट करायचा हे झालेला प्रयत्न झालेला आहे. अनेक कार्यकर्त्यांची हॉटेल जाळलेली आहेत, कुणाचं कार्यालय फोडलेलं आहे, कुणाला काय काय सगळ्या धमक्या सगळं सुरू आहे. सगळं आज पहिल्यांदा मला त्यांनी Y+ सुरक्षा दिलेली आहे. मी सरकारचं मी आभार मानेन, पण अजून आमच्या कुठल्याही नेत्याला जे आहे, नेत्याला अजून सुरक्षा दिलेली नाही. आपल्या माध्यमातून मी सरकारला पुन्हा एकदा विनंती करेन. आम्ही निवेदन दिलेलं आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलेलं आहे, मुख्यमंत्री महोदयांना पण दिलेलं आहे. आणि त्यांना आमची विनंती आहे की आपण ह्या सगळ्या आमच्या ओबीसीच्या सगळ्या आमच्या जीविताची आणि मालमत्तेची रक्षण करण्याची प्राथमिक जबाबदारी सरकारची आहे आणि ते सरकारनं करावं अशी आमची अपेक्षा आहे. पण जर सरकारनं नाही केली तर मला आम्ही तर रस्त्यातलीच आहे, आम्ही पालातली मंडळी आहे. त्यामुळे आमची संरक्षण कशी करायची आमचं आम्हाला माहिती आहे. सर, एकीकडे छगन भुजबळ साहेब हे ओबीसीसाठी लढत आहेत आणि त्यांनी प्रत्येक वेळी भूमिका मांडलेली आहे आणि त्यांच्या समाजातील माळी समाजातील काही लोक जरांगे पाटलांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. जर असं जर प्रकार घडत असतील तर तुम्ही एकसंघ कसं होणार याच्यामध्ये? तेव्हा कसं आहे की काही जण असेल, काही जणांचे वैयक्तिक काही स्वार्थ असतातच. कुणी कुठे कुणाच्या जावणीला बांधलं असते. कारण आतापर्यंत आमचा ओबीसी समाज सतरंज्या उचलणे, चादरा उचलणे हेच काम ते करत होता. कुठे सत्तेत आम्हाला कुणी काय दिलेलं नाही. त्यामुळे असं काय असतील एखादी त्यांच्या हाताखालच्या असणारच ना. आता आमच्या ओबीसीमध्ये सुद्धा पाटलांच्या घरातली गडी बरीच आहे तिथे काय, त्यांना ती पाटलाची बाजू घ्यायलाच लागणार आहे ती.
त्यामुळे असं काय 2-4 गेल्यामुळे असं नाही, संपूर्ण माळी समाज असेल, धनगर असेल, सगळे ओबीसी समाज जो आहे तो सगळा भुजबळ साहेबांच्या त्या भूमिकेशी एकमत आहे. कारण भुजबळ साहेब असे एकमेव मंत्री आहेत की ते ओबीसीची बाजू घेऊन त्या ठिकाणी सरकारमध्ये लढत आहे. सर, एकीकडे ओबीसी जो एक संघ आहे, आपण असं म्हणता, एक वाणी समाज आहे, त्याच्यामध्ये अनेक लिंगायत वगैरे आहे. हे आतापर्यंत स्वतःला फार मोठे म्हणजे उच्च पदस्थ समजत होते आणि आता काय लागलं की ते सुद्धा ओबीसी मध्ये आहेत. मग त्यांची भूमिका काय नेमकी तुमच्या सोबत? लिंगायत समाज, लिंगायत धर्म असेल किंवा लिंगायत समाजामध्ये सुद्धा लिंगायत तेली आहे, लिंगायत माळी आहे, लिंगायत सुतार आहे, लिंगायत कुंभार आहे, लिंगायत धनगर पण आहे काय. त्यामुळे जरी लिंगायत असेल, लिंगायत म्हणजे काय, लिंगायत म्हणजे ज्यांनी लिंग परिधान केलेलं आहे ती एक विचारधारा आहे काय. तो एक धार्मिक एक विधी आहे काय, तो त्यांनी परिधान केली. त्याचा अर्थ असा नाही की जात बदलली असं होत नाही. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या 16 जाती आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी आहेत, जसं मुस्लिमांमध्ये सुद्धा आहेत. मुस्लिम मध्ये सुद्धा ओबीसी आहेत ना, एससी मध्ये आहेत ना? हा एससी मध्ये आहेत. त्यामुळे ज्या ओबीसी आहेत ना त्यांचा लढा आम्ही लढत आहोत. जरांगे पाटलांनी ओबीसीलाच का टार्गेट केलं असं का वाटतं मला? हे कोडं जे आहे की जरांगे सरकारनं लावून दिले का ओबीसी मला असं आहे की तीन रिटायर्ड हायकोर्ट जजेस, तीन रिटायर्ड हायकोर्ट जजेस जाऊन जरांगे पाटलांना सांगतायत, सर म्हणून विनंती करतायत की तुम्ही जे मागणी करताय ही मागणी घटनेला धरून नाही आणि हे टिकणार नाही असं ते सांगतायत. तरी सुद्धा त्यांची मागणी काही बदलत नाही. सरसकटच घेणार, सरसकट घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. अमक्या तारखेला दाखवू, तमक्या तारखेला दाखवू, 24 तारखेला आम्ही दाखवू, सरकारला सुट्टी देणार नाही वगैरे हे सगळं जे आहे हे सगळं तरी सुद्धा सुरू आहे. म्हणजे ह्याचा अर्थ जरांगे पाटील जे आहे, जरांगे पाटलांना कितपत अभ्यास आहे मला माहित नाहीये. ते कदाचित हुशार असतील सुद्धा किंवा आहेत असं मला वाटतंय. परंतु जे मागणी करत आहेत ते 50% आतली मागणी करत आहे आणि 50% आतली मागणी जी आहे सामाजिक मागासलेपण सिद्ध होत नाही तोपर्यंत ही मागणी जी आहे ही मागणी ही चुकीची आहे, संविधानात्मक नाही. आणि तशा प्रकारची मागणी जी आहे ते त्यांनी करू नये अशी आपली विनंती आहे. तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता. आता तुम्ही घेताच आहे, ओपन मधले बी घेताय आणि ईडब्ल्यूएस मधले बी तुम्ही घेताय, तरी सुद्धा हे ओबीसी मधलं हे चाललंय. हा ह्याच्यामध्ये राजकारणाचा वास आहे. कारण आता काय झालंय, आजचे ओबीसी जे आहे, ओबीसी आणि भटके उपचामध्ये एखादा कुठे पंचायत समिती सदस्य होतो ओबीसी आरक्षणामध्ये, एखादा जिल्हा परिषद सदस्य होतो, एखादा आमचा जिल्हा परिषद अध्यक्ष होतो, एखादी आमची वाक्षेत सोलापूरची महापौर होते. हे जे सुरू झालंय तेव्हापासून खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाची मागणी सुरू झाली. 70 वर्षापासून मराठा मागणी नाही आहे. मराठा मागणी केव्हा सुरू झाली, ज्यावेळी ह्या गरीब ओबीसी समाजातल्या जमातींना ज्यावेळी आरक्षण सुरू झालं, राजकीय आरक्षण, त्यानंतर ही मागणी आणली. आपण जर गेल्या 30-35 वर्ष इतिहास बघा, ज्यावेळी शालिनताई पाटीलनी ज्यावेळी ही मागणी सुरू केली त्यावेळी आम्हाला हे आरक्षण नुकतं सुरू झालं होतं 27% मंडल कमिशन आयोग दिलेला, त्यानंतर ही मागणी पुढे आलेली आहे. बिहार पॅटर्न लागू केला तर तुमची काय भूमिका? म्हणजे बिहार पॅटर्न म्हणजे ते आरक्षण मर्यादा वाढवायची 50%. हे पण असं आहे की मराठा आरक्षण जे आहे ते महाराष्ट्र सरकारचं कुठे फेल्युअर झालं की महाराष्ट्र सरकारला जसं तामिळनाडूने जसं स्पेशल स्टेटस जे आहे, एक्सेप्शनल केस जी आहे ती त्यांनी सिद्ध केली कोर्टामध्ये तामिळनाडूने, पण महाराष्ट्र सरकारला ते एक्सेप्शनल केस सिद्ध करता आली नाही. आणि दुसरं असं झालंय की शेड्यूल 9चं बेनिफिट जे आहे, शेड्यूल 9चं बेनिफिट जरी घेतलं असतं तरी किमान 10 वर्ष जे आहे ते 16% आरक्षण जे आहे किंवा 12-13% जे आहे ते टिकलं असतं. पण शेड्यूल 9 पण घेतलं नाही आणि स्पेशल स्टेटस जे आहे ते एक्सेप्शनल केस जी आहे ती हे करायला महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये जमलं नाही. इतके मोठे मोठे वकील त्यांनी दिले, पण तरी सुद्धा त्यांना कपिल सिब्बल सारखे वकील, रफिक दादा असतील, सुरी स्वराम जे असतील, एवढे सगळे मोठे मोठे वकील आहेत, पण त्याने हे सगळं जमलं नाही ते. आणि म्हणून मराठा आरक्षण जे आहे ते कोर्टात टिकू शकलेलं नाही आहे. आपली सुरक्षा वाढवली तर नेमकी धमकी दिली काय तक्रार आहे बघा असं आहे की अनेक वेळा काही मराठा समाजाच्या नेत्यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून मला फोन करून, माझे फोन रेकॉर्ड टेप करून, काय समजलं का, हे सगळं सुरूच आहे, काय समजलं का. आणि ज्यावेळी सरकारला ज्यावेळी कळलं की हे सगळं सुरू आहे
त्यांनी सुरक्षा वाढवली. आता मराठवाड्याचा माझा दौरा आहे. आता इथून कुठे परभणीची पुढची बैठक माझी परभणीची आहे. 19ला लातूर आहे. उद्या आमचा मेळावा आहे तिथला. त्यानंतर औरंगाबादची बैठक आहे, त्यानंतर उस्मानाबादची आहे, लातूरची बैठक आहे. हा मराठवाडा दौरा आम्ही चालू केलेला आहे की जेणेकरून हा ओबीसी समाज जो आहे त्याला आम्ही एक आश्वासन करत आहे की आम्ही सगळे नेते तुमच्या पाठीमागे आहोत. तुम्हाला घाबरून जाण्याचे काही कारण नाही आहे. या ठिकाणी हमबी कुछ करणे, आपण सर एकत्र येऊन हे जे संकट आले ओबीसी आरक्षणावरती हे सगळ्यांनी एकत्रपणे लढूनच हे संकट आम्ही परतवू शकतो. आणि हे आश्वासन करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन या ओबीसी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवून हे मेळावे जे आहेत ते मेळावे यशस्वी करण्यासाठी सुद्धा आम्ही आमचा हा प्रयत्न आहे. त्यातून आजची बैठक आज कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. भुजबळ चेहरे दिसतात, बाकीचे ओबीसी नेते कुठे काय माहितीये का, हे खरं कारण केवळ ओबीसी आता आला, पण भटक्या विमुक्ताला महाराष्ट्राने विमुक्त भटके असं नाव दिलं जे संविधानामध्येच नाही. आणि म्हणून 4 कोटी लोकांचा एक सुद्धा आमदार खासदार महाराष्ट्रात होऊ दिला नाही. हे सुद्धा एक षडयंत्र आहे. आता काय झालंय, ओबीसी मध्ये आमचा वर्ग गेला व्हीजेएनटीचा, आणि त्याच्यामुळं आमच्या आत्ता कुठं ग्रामपंचायतला जिल्हा परिषदला निवडून येऊ लागले आणि प्रस्थापित मराठ्यांना वाटू लागलं अरे हे साले भटके विमुक्त पण निवडून येऊ लागले. मग आता येणाऱ्या काळात जनरलच्या आमदारकीच्या खासदारकीच्या जागा हे सर्व ओबीसी आणि व्हीजेटी एक झाले तर 60-70% निवडून येतील आणि मग यांची प्रस्थापित मराठ्यांची सत्ता धुळीस मिळेल. एवढ्यासाठी काही पाठीमागे लोक, आता मला सांगा सरसगट तुम्ही जर मागणी करत असाल ओबीसीची तर उद्या अशोक चव्हाण सुद्धा कुणब्याचं सर्टिफिकेट घेऊन आमच्या विरोधात उभा टाकणार वडराच्या. आता ही मान्य आहे का सामाजिक दृष्ट्या? आता विलासराव देशमुखचे पोरं उद्या ती गेले भेटायला जरंगे पाटलाला आणि कुणब्याचं सर्टिफिकेट मागू लागले. आता जर ही लोक भटक्या विमुक्ताच्या लोकांना कसं निवडून येऊ देते? खरं दुखणं हे आहे की भटक्या विमुक्तांचे आणि ओबीसीचे धनगर माळी कोळी कुणबी हे जर सत्तेत आले तर मराठी पूर्ण महाराष्ट्रात साफ होणार आहेत, ह्याची भीती आहे. म्हणून वेगवेगळे राजकीय लोक हे जरंगे पाटलाच्या पाठीमागे उभा राहून हा ओबीसीचा आणि भटक्या विमुक्तांचा येणारा जे राजकारण आहे हे थांबवण्याची एक मोठं षडयंत्र आम्हाला वाटतं. गरीब मराठ्याला मिळावं पण ते 50% मध्ये मिळावं, आर्थिक सुधारणा कराव्या. ही गरिबी मराठ्यांनी या गरीब मराठ्यावर का आणली? 70 वर्ष तुम्हीच राज्य केलं ना, कुणी ओबीसीने केलं. मग ही गरिबी ठेवण्यासाठी तुम्हीच मराठा कारणीभूत आहात. म्हणजे तुम्हाला कारभार करता आला नाही महाराष्ट्रामध्ये. या प्रस्थापित मराठ्यांना ही गडीवरचे पाटील देशमुख गरीबाला गरीब ठेवलं, भटक्या विमुक्ताला भटके ठेवलं, वडरा कैकाड्याला तेल्या तांबळ्याला धनगराला माळ्याला निवडून येऊ दिलं नाही. आता हे षडयंत्र आम्ही हाणून पाडणार, एकत्र येणार. ओबीसी आणि भटके विमुक्तांचे 4 कोटी लोक आहेत आणि ओबीसीचे 10 ते 12 कोटी लोक आम्ही महाराष्ट्रातले एक होणार. आज ना उद्या. आता आम्ही म्हणतो जाती भटक्या विमुक्तांच्या आणि ओबीसीच्या लोकांनी जाती जोडा आणि प्रस्थापित मराठ्यांना पाडा आणि ओबीसीचे राज्य सत्तेसाठी आमदार तिकडे धाडा. हे आमचं नवी घोषणा आहे. मेळाव्याला हे राजकारणी येत आहेत उद्याच्या तुमच्या दोन्ही मेळाव्या, ते सभागृहात तुमच्या बाजूने काही बोलताना दिसत नाही. हे पहा, राजकीय जोडे बाहेर ठेवून फक्त ओबीसीच्या हितासाठीच ओबीसी नेते एकत्र येत आहेत. त्या ठिकाणी कुठलेही पक्षीय राजकीय किंवा पक्षाची बाजू कुणी मानणार नाही आहे. सगळ्यांची भूमिका एकच आहे की या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण जे आहे ते आरक्षणला धक्का लागता कामा नये आणि मराठा समाज जो आहे तो प्रस्थापित समाज आहे त्याने वरचं आरक्षण घ्यावं. ही भूमिका जी आहे एकत्रितपणे सगळ्या पक्षाचे नेते जे आहेत त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी ओबीसी समाजाला आश्वासित करणार. प्रस्थापित मराठा राजकीय नेते जरांगे पाटलाला रसद पुरवतात असा आपला आरोप आहे. मग त्याच्याशिवाय हा लढा कसं लढतोय? मला सांगा, वडराची 80 लाख लोकसंख्या आहे. एक आमदार महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून
बियाला निवडून आला नाही. आम्ही कैकाडी नाही, वडर नाही, भटक्या विमुक्तांचे 4 कोटी लोकांचा एक आमदार निवडून आला नाही. आता ओबीसीच्या लोकांमुळं आम्हाला पहिल्यांदा कुठेतरी जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही निवडून गेलो. त्याच्यावर ही बंदी घालणार का? म्हणून ह्याच्या मागे मोठे षडयंत्र हे मराठ्यांना 100% जागा आरक्षण या राजकीय क्षेत्रामध्ये पाहिजे. आम्ही ते हाडून पाडणार. भटक्या विमुक्तांचे लोक आणि ओबीसी आम्ही एक होणार. या ठिकाणी सर्व पत्रकारांनी कार्यक्रम असल्यामुळे सगळ्यांचं मी मनपूर्वक ओबीसी समाज नांदेडच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात आणि ओबीसी समाजाचं